मध्ये सर्वांचे स्वागत. भियापूर सुनील मैदिने काही वेळा पहिले आताच्या नगराध्यक्षांनी असं कागावा केला का बा शहरातल्या पूर्ण हेडपंप दुरुस्त केल्या आणि नळ येतात बा लोक अफवा. का हो साहेब, काय नाव आहे तुमचं? माझं नामदेव चिमुरकर. नळ येतात का बरोबर? नळ येत नाही बरोबर, पाणी येत नाही, पाणी बरोबर येत नाही आणि पाणी गढूळ येतो. महिलांना याचा खूप त्रास होता, पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी येत नाही आणि जलाशयावरती त्यांनी कधीही फिल्टर लावलेलं नाही आहे. आणि नगरपंचायतचे काही लोकांना भुलतावा देतात की आम्ही फिल्टर लावलं पाणी शुद्ध येतात, पण कधी येऊन पाहिलं का हे वार्डामध्ये सदस्य लोक आणि नागरिकांची समस्या जाणून घेतली का? हा वार्ड नंबर 6 उपाध्यक्षाच्या नगर अध्यक्षांनी आपल्या वार्डातला हँडपंप दुरुस्त केला, पण उपाध्यक्षाच्या वार्डातला हँडपंप दुरुस्त का नाही केला? हा पंप बरेच वर्षापासून बंद होता, काही दिवस चालू होता, मग 3 महिन्यापासून बंद आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष आहे. जनताने कितीतरी वेळा तक्रार केलेली आहे नगरपंचायतला आणि असंही प्रत्यक्ष सूचना आपण दिलेली आहे, परंतु त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. नगरपंचायतच्या नगराध्यक्ष म्हणतात लोक तक्रारच नाही करत. हे सगळं खोटं आहे आणि सर्व तिथं आलूज वेल म्हणून म्हटलेलं आहे, पण आलूज वेल नाही आहे. सर्व भोंगळ कारभार चाललेला आहे आणि जनतेची लूट चाललेली आहे. फक्त तुम्ही टॅक्स भरा आणि बस चुपचाप राहा. आपण गलती केली का बीजेपीच्या नगराध्यक्षाला बाळीला निवडून देऊ? गलती केली, फार मोठी चूक झाली. जनतेच्या हाताला बीजेपीला निवडून सर्वात मोठी चूक झाली आणि नगराध्यक्षाला निवडून नळाला पाणी येते का बरोबर मॅडम? नळाला पाणी येते का? नाही नाही, बरोबर पाणी नाही येत आहे. आता खूपच बारीक धार आहे. तुम्ही तक्रार केली का याची वाली तक्रार झाली आहे किती वेळा केली तक्रार? 2 वेळा. तक्रार करून सुद्धा अजूनपर्यंत नगरपंचायतचे कर्मचारी आले नाही. यांच्या घरी नळाला फक्त 1 गुण पाणी येते आणि नगर अध्यक्ष मॅडम म्हणतात का शहरात नळ बरोबर येतात. बीजेपीची बाडी निवडून दिली, बीजेपीचे लोक बीजेपीच्या विरोधात बोलत आहेत आणि ते म्हणतात का अफवा जे नगरसेवकाला जेथपर्यंत त्रास होत नाही तेथपर्यंत कोणत्या विरोधात जाणार नाही. वार्ड नंबर 6चा हँडपंप बंद आहे 3 महिन्यापासून. हे गंदगी बघा, कचरा, साफसफाई, लाखो रुपये खर्च करतात. या शहरातले खड्डे बघा. हा फक्त कागवा करतात, बोल बचन खुर्चीवर बसून राजकारण नाही केलं जात. ज्यांना राजकारणाचा अनुभव नसताना एका नेत्याच्या म्हणण्यावर सहानुभूतीवर त्यांना निवडून दिलं. याच्यासाठी निवडून दिलं का भियापूर असे अगर हे झगडे करत राहतील तर या देशाचा, या शहराचा विकास होणार नाही. देशात बीजेपी, राज्यात बीजेपी, नगरपंचायतमध्ये बीजेपी, शहरामध्ये कोणत्याच प्रकारे कोणत्याच सुविधा. हे गंदगी बघा, साफसफाई. मॅडम म्हणतात का शहरात साफसफाई फक्त प्रभाग क्रमांक 3 मध्ये JCB लावतात आणि फेसबुकवर फोटो टाकतात. फक्त फेसबुक पुरतेच नगरसेवक आहेत का आणि नगराध्यक्ष आहेत का? 17 नगरसेवकाच्या वार्डात पूर्णपणे गंदगी आहे, पाणी नाही, लोक त्रस्त झाले आहेत आणि लोकांच्या उद्रेक उडेल तर नगरपंचायतवर हल्ला बोल करण्यात येईल. अजून काय बोलायला? पण पाणी येते बरोबर? पाणी येत नाही. इच्छा जो वाल होता हा वाल यायनं खोलला आणि इकडे जोडला. हा पाणी पुरा सरळ जाते, इकडे पाणीच नाही भेटत. उतर इकडे आहे ना. नगराध्यक्ष मध्ये नळ तर बरोबर येऊन राहिले. हा येते तर बघ, आली होती ना ते निवडून आल्यानंतर नगरसेवक आणि अध्यक्ष हा दोघेही आले होत्या. इथं पाहिलाही नाही ना पूर्ण वार्ड. त्याच वार्डात नगरसेवक राहते ना, 5 वार्डात राहते. नगराध्यक्ष कधी आली का तुमच्या भेटीला? नाही, आमच्या भेटीला आलीच नाही ना. नगराध्यक्ष नगरसेवक कधी येतात वार्डात? एकचदा आली इकडे, फक्त निवडून आल्यावर. त्याच्यानंतर पताच नाही. म्हणजे 5 वर्ष ते दिसणार नाही. नाही दिसणारच नाही. आपण फार मोठी चूक केली का बीजेपीला निवडून देऊ? चूक केली. आता समजा ना, आता 5 वर्ष का करणार आहेत? 5 वर्षात विकास होणार असं वाटते तुम्हाला? नाही होणार, विकास तर होणार नाही. कारण रस्ता सुद्धा महामार्ग केलं त्यांनी. 120 फुटाचा मार्ग हा 70 आणि 80 फुटाचा मार्ग करून आमदाराला वाचवण्यात आला. त्यांच्या इमारती, त्यांची संपत्ती आणि गरिबांच्या झोपड्या तोडण्याचे चाक. तर हा कसला विकास आहे? हा माझा प्रश्न आहे सरकार. हे फक्त आपला विकास करतील असं वाटतंय. होय, हे मान्य आहे. जनतेला भूल थापा देऊन सहानू देऊन गरीब म्हणून निवडून आले आणि आता जनतेला विचारले. आता शहरातले पूर्ण तुम्हाला 17 वार्डातली गंदगी, हँडपंप, नळाला पाणी येत नाही, याचा सर्वे करून तुम्हाला मी आपल्या हर वेळेस दाखवणार. द मॅक्स न्यूज सुनील मैदिने.